आज मस्त आमच्या किचनमधून मॉर्निंग स्टार्ट झाली. वाजलेत 8:30. आत्ता जस्ट उठलो. आज मेन टार्गेट पॅकिंग, सगळं अनपॅक करायचे बॅगा, सगळं साफसफाई वगैरे करायची. खूप जास्त धूळ झाली घरात, ते आवरायचं आहे. कामाला लागूया. नाश्ता केला आहे, पोहे. तिला आम्ही तिथे घेतलं होतं उडनचं गेम खेळायला. हां देते, एक मिनटं थांब ना, तेवढं ठेवून. सो आता बॅग अनपॅक करायला घेतला आहेत. आणि हे आम्ही एक मुन्नारचं घेतलं आहे आणि एक हे केरळाचं घेतलं आहे मॅग्नेट. टी व्ही लायचं मागवलं आहे मी, मागवलं नाही सॉरी, तिकडे घेतलं आहे गाडीमध्ये लावायला. आणि हां ठीक आहे, हे ज्यूटपासून बनवलेले आहेत, खूप छान आहे, गाडीत लावणार आहे. ही एक चहा पावडर आम्ही स्टार्टिंगला घेतली होती, आता माहीत नाही कशी आहे, पण ही 250 ग्रॅम आहे चहा पावडर आहे यात. अजून हे एक तेल आहे जे की मी हेअर ऑइलसाठी घेतलं आहे, हेअर ऑइल आहे, हेअर केअर ऑइल. सो याच्यात पण चहा पावडर आहे, चहा पावडर आहे, हे तूप आहे अर्धा किलोचे 4. ॲक्च्युली उर्वीची बॅग इथे डॅमेज झाली आहे, हे माहीत नाही एअरपोर्टलाच झाली आहे बहुतेक, पण आम्ही तेव्हा लक्ष नाही केलं आमचं, आणि आता घरी आल्यानंतर बघितलं आहे. आता काय करू कळत नाही आहे. भाकर आणि पिठलं बनवले मी, तिकडे होतं ना बेडवर. सो 8 दिवसापासून घरच्या जेवणाची खूप आठवण येत होती. फायनली आज पिठलं भाकर केली मस्त, आणि आता तेच खाणार आहोत. काळे काळे झालो आहेत आम्ही, बघू शकता की गरमी आणि ऊन जास्त आहे तिकडे. सो आता मस्त भाकर आणि पिठलं खाणार आहेत, बेसन. संध्याकाळ संध्याकाळ झाली आता. मस्त दुपारी जेवण वगैरे केलं, झोपलो, आणि 2 वेळा मशीन लावून झालं आहे आज, तरी अजून एकदा होईल, उद्या लावेल. आता ते कपडे वाळायला जागा नाही राहिली आता सध्या. सो सगळं कपडे वगैरे धुवायचं कामं चालली होती आज दुपारी, आणि दुपारी झोपलो मस्त थोडं 1-1.5 तास. झाडं आज मी सगळं झाडांचं केलं, कारण की झाडं काही बाहेर ठेवले होते, काही घरातच होते, ज्यांना पाण्याची जास्त गरज नसते ते घरातच ठेवले होते. मग ते सगळं क्लीन वगैरे केलं, गॅलरी आणि ते सगळं ठेवलं. आणि आता वाजले संध्याकाळचे 7:30. आंटी जेवण करून गेलेत, आणि आता मी चालली भाजी आणायला. आम्ही चाललो आहेत कारण की काहीच नाही घरात भाज्या. उद्यापासून रेग्युलर रुटीन स्टार्ट होणार आहे. सो म्हटले चला भाज्या वगैरे घेऊन येऊया. उद्या सुशांतची आहे मॉर्निंग शिफ्ट, माझी पण 9ची आहे सकाळी. सो उद्यापासून रेग्युलर रुटीन स्टार्ट होणार आहे, आणि लॉग पटपट मला टाकायचे आहेत, खूप जास्त एडिटिंग वगैरे बाकी आहेत. सो तेही मी थोडं जसं मला पॉसिबल आहे तसं करेन आणि अपलोड करेन. खूप जास्त लॉग होणार आहेत, त्यामुळे म्हटले चला. सो आता मी जाऊन येतो खाली. बड्डे काल झाला, पण आम्ही काय केक कट केला नव्हता, असंच पूर्ण आमचा याच्यात गेलो होता, ट्रॅव्हलिंग ह्याच्यात त्याच्यात. सो आता केक कट करूया आपण, छोटासा घेऊया. हां का, सो मी आलो आहे ती स्वीट काउंटीला. उसमें नाम लिखना. केक घेतला, थोड्या भाज्या वगैरे घेतल्या, काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं, आणि मग नंतर परत घरी जाऊन मग केक वगैरे कट करणार आहोत. सो स्टे ट्यून. आम्ही केक कट करतोय. इथे केक आणला आहे मस्त स्वीट काउंटीमधून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पापा, हॅपी बर्थडे टू यू.
पप्पाला बरं. छान आहे. सो फायनली ट्रिपचे सगळे लॉग संपलेले आहेत आणि फायनली आम्ही घरी आलो आहेत. येऊन बरंच आठवडा वगैरे होऊन गेला आहे आणि तुम्हाला लॉग बघायला भेटले असतील. खूप सारे पार्ट झालेत, बहुतेक 10 का 11 पार्ट झाले आहेत. सो एवढे सगळे पार्ट केले आहेत आणि एकदम भारी ट्रिप झाली आमची. खरंच मस्त ट्रिप झाली आहे केरलाची. या 23 एप्रिलला आम्हाला 10 वर्ष कंप्लीट होणार आहे लग्नाला. आणि फर्स्ट आम्ही जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आम्ही गोव्याला गेलो होतो दोघं. त्याच्यानंतर म्हणजे ती आमची फर्स्ट फ्लाईट होती, ती फ्लाईट ट्रिप. सो त्याच्यानंतर असं म्हणजे बाकीच्या ट्रिप आम्ही केल्या पण त्या खूप जवळपास, म्हणजे जसं की कोकण वगैरे, मालवण हे ते फिरत होतो आम्ही. पण अशी स्पेसिफिकली मोठी ट्रिप झाली नव्हती. खूप 10 वर्षानंतर मग फायनली आम्ही विचार केला की चला या वर्षी आपली 10वी ॲनिव्हर्सरी आहे तर आपण एक छान ट्रिप प्लॅन करूया. सो तीच ट्रिप प्लॅन केली आम्ही आणि आम्ही ठरवलं आहे अशा छोट्या एक प्रत्येक वर्षी प्लॅन करायचे आहे. आता एक तरी ट्रिप झाली पाहिजे छान अशी. आणि उर्वीची फर्स्ट फ्लाईट ट्रिप होती आणि ती खूप एक्सायटेड होती. सगळ्या गोष्टी खूप छान झाल्यात. आम्ही बुकिंग केलं होतं डिसेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्येच आम्ही सगळे बुकिंग्स वगैरे झाले होते आमचे ऑलमोस्ट. अजून मला हे सांगायचं आहे की आम्ही जेव्हा शॉपिंग वगैरे केली आहेत सगळ्या गोष्टी, तुम्हाला काही शॉपिंग्स आमची झोडियामधून होती, काही शॉपिंग्स आमची जी होती ती ऑनलाईन होती. माझी ऑलमोस्ट शॉपिंग मिशोवरून होती. मी सगळे मिशोवरून ड्रेसेस वगैरे मागवले होते जे तुम्ही बघितले आहेत. तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर मला लिंक कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पुढच्या एखाद्या लॉगमध्ये मी सगळ्यांच्या लिंक्स देईन. एक सेपरेट व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये सगळ्या लिंक्स वगैरे असतील आणि कोणता ड्रेस कुठून घेतला आहे, काय घेतला आहे ते सगळं सांगेल. माझे, उर्वीचं प्लस सुशांतचे सुद्धा. जोपर्यंत ट्रिप होत नाही ना तोपर्यंत एवढी एक्साइटमेंट असते आणि ट्रिप झाल्यानंतर येस आता फायनली ट्रिप झाली आपली असं होतं. सो चला आता इथल्या शेवटचा हा लॉग आहे ट्रिपचा. यानंतर ट्रिपचे लॉग नाही, आपले रेग्युलर लॉग्स येतील जे की बरेच आता पेंडिंग आहेत. 2-3 पुण्याला जाऊन आली, मध्ये एक सॅटर्डे संडे पुण्याला जाऊन आली आहे. त्यानंतर असे छोटे मिनी लॉग वगैरे शूट केले आहेत ते पेंडिंग आहेत. सो ते लॉग येतील आता पुढे. आणि तुम्हाला कशी वाटली आमची ट्रिप, केरला ट्रिप सिरीज नक्की सांगा. आणि खरंच खूप एन्जॉय केला आहे आम्ही. खूप छान आहे केरला, म्हणजे खरंच गॉडेस गिफ्ट आहे केरला. एकदम भारी नेचर, झाडं, खूप पाणी, सगळं गॉडेस गिफ्ट आहे. खरंच मस्त आहे. एकदा तरी केरलाला गेलं पाहिजे आणि तिकडचं वातावरण, तिकडच्या ज्या काही गोष्टी आहेत, तिकडचं कल्चर, ते सगळं आपण अनुभवलं पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि आमचं असं होतं, म्हणजे 2-3 आम्ही डोक्यात ठेवलं होतं. एक आमचं होतं केरळ, त्याच्यानंतर एक होतं आमचं शिमला. तर आम्हाला असं थोडंसं हे होतं केरळला जायचं की शिमलाला जायचं. पण मी म्हटली नाही, यावेळेस आपण केरळला जाऊया, नेक्स्ट टाईम शिमलाला जाऊया. शिमलाला काय कधी पण जाता येईल. केरळ पहिली करायची आहे मला. माझं खूप आधीपासून चाललं होतं मला केरळ बघायचं आहे आणि केरळसाठी खूप इच्छुक होते मी. सो त्यामुळे फर्स्ट आम्ही ट्रिप आता केरळ केली आहे यावर्षी. पुढच्या वर्षी बघू. यावर्षी तरी आमची फायनली एक ट्रिप छान झाली आहे. सो ओव्हरऑल आमची जी ट्रिप होती खूप छान झाली. हे आम्ही सगळं केलं होतं बुकिंग, म्हणजे फ्लाईटचं आम्हीच केलं होतं. हॉटेल्स वगैरे ते त्यांनी आम्ही पॅकेजमधून घेतलं होतं टूर्सकडून. आणि घुमेगा इंडिया बहुतेक, घुमेगा इंडियावरून केलं होतं आम्ही. आणि छान होती सर्विस, छान होत्या त्यांच्या. गाडी होती 6 दिवस आमच्यासोबत. डिनर होता इन्क्लूड, ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. हॉटेल्स छान होते खरं तर. हॉटेल्स पण सगळे चांगले हॉटेल होते आणि कुठे असं इश्यू नाही झाला आम्हाला की इथे पाणीच नाही आहे, इथे हेच नाही आहे, हॉटेलच चांगले नाही आहे, तिथे सोयी नाही आहेत. सगळं छान होतं. घुमेगा इंडियावर तुम्ही जर बघितलं तर भरपूर तुम्हाला भेटेल त्याच्यावर. आणि येस, बाकी जर काही तुम्हाला काही क्वेश्चन असेल जर ट्रिपबद्दल वगैरे काय असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच नेक्स्ट व्लॉगमध्ये कुठेतरी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सो हा व्लॉग आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला ही सिरीज इथेच थांबूया. ॲक्च्युली केरळा ट्रिप इथेच थांबूया. आणि तुम्ही जर रील्स वगैरे शॉर्ट्स बघितले नसेल तर नक्की बघा आणि पोस्ट
फोटो वगैरे सगळे अपलोड केलेले आहेत इंस्टाग्रामवर. सो पूजा कांगणे म्हणून इंस्टाग्राम पेज आहे, तिकडेही फॉलो करा आणि तिकडेही छान छान रील्स बघायला विसरू नका. सो चला, आता डेली रुटीन स्टार्ट झालेला आहे ऑलरेडी आणि सो हा लॉग मी इथे सेंड करते. चला, हा व्हिडिओ ही सिरीज इथं संपवत आहे मी आणि भेटूया पुढच्या डेली रुटीनमध्ये किंवा काही असेल ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये बघायलाच भेटेल. सो हा लॉग तोपर्यंत इथे संपवते आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.